हॅलो एव्हरीवन. आज आपण सोलर पी व्ही सिस्टीम इन्स्टॉलेशन, फिटिंग अँड टेक्निकल फिजिबिलिटी, त्याचबरोबर पॉवर आउटपुट हे 4 पॉईंट डिस्कस करणार आहोत. एक्झाममध्ये 4 मार्क्सला आणि 8 मार्क्सला हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यापैकी नेक्स्ट पॉईंट आहे इन्स्टॉलेशन प्रोसिजर ऑफ विंड अँड सोलार हायब्रिड सिस्टीम. जेव्हा आपण रुरल एरियाजमध्ये और जिथे आपल्याला इलेक्ट्रिसिटी फक्त सोलारपासून प्रोड्यूस करणं हे पॉसिबल नसेल और रिक्वायरमेंट ही फुलफिल होत नसेल, त्या ठिकाणी आपण हायब्रिड एनर्जी सिस्टीम ही इन्स्टॉल करतो. हायब्रिड एनर्जी सिस्टीम इन्स्टॉल करताना वेगवेगळे टाईप्स आहेत, हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेत. त्यापैकी जनरली यूज होणारा मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये विंड सोलार पी व्ही हायब्रिड सिस्टीम हा एक पॉईंट आहे. आणि या सिस्टीमचे इन्स्टॉलेशन करताना काही प्रिकॉशन्स आपल्याला या नेहमी बघायच्या असतात. मग आता इन्स्टॉलेशन पॉईंटमध्ये आपण विंड मिल आणि सोलार सिस्टीम हे दोघांनाही सेपरेटली आपण बघणार आहोत आणि यांचे कनेक्शनही कसे करायचे तेही आपण ॲनिमेशन थ्रू बघणार आहोत. त्या अगोदर विंड मिल ज्या आपण या हायब्रिड सिस्टीममध्ये यूज करणार आहोत, या विंड मिल स्मॉल विंड मिल असतील, ज्या की 10 किलोवॅटपर्यंत पॉवर ह्या प्रोड्यूस करतील. कारण ही सिस्टीम आपण रुरल एरियामध्ये और जिथे मिनिमम रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी आपण इन्स्टॉल करतो. यामध्ये पहिला पॉईंट आहे इन्स्टॉलेशन ऑफ स्मॉल विंड मिल. विंड मिल मस्ट बी इन्स्टॉल ॲटलिस्ट 10 मीटर हाईट, क्लिअर फ्रॉम ग्राउंड अँड फ्री फ्रॉम ट्रीज, ऑब्स्टॅकल्स अँड बिल्डिंग्स. सेकंड पॉईंट आहे usually the design of a foundation is provided by supplier of a windmill and the foundation must be constructed accordingly. ज्यावेळेस आपण स्मॉल विंडमिल इन्स्टॉल करतो त्यावेळेस याचे जे फाउंडेशन आहे हे फाउंडेशन विंडमिल मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या ज्या कंपनी असतात यांच्या कॅटलॉगप्रमाणे आपल्याला हे करणं गरजेचं आहे. फाउंडेशन करताना त्या फाउंडेशनमध्ये यूज होणारे नट बोल्ट, त्याची अलाइनमेंट हेही प्रॉपरली असलं पाहिजे. त्याचबरोबर या स्पेसिफिकेशनप्रमाणे आपण जेव्हा फाउंडेशन तयार करतो त्यानंतर ते फाउंडेशन क्युरिंग करण्यासाठी आपल्याला 2 ते 4 वीकचा हा टाईम पिरियड देणं गरजेचे आहे, ज्यामुळे फाउंडेशन हे स्ट्रॉंग बनेल. आणि याचे जे स्पेसिफिकेशन दिलेले असतात विंड मिलचे, त्या स्पेसिफिकेशन फॉर एक्झाम्पल वायर कनेक्शन, त्याच्यानंतर कलर कोडिंग ऑफ वायर हे आपल्याला स्ट्रिक्टली फॉलो करायचे असतात, कारण की याचे कनेक्शन आपण सोलारबरोबर मॅच करणार आहोत. त्यामुळे हायब्रिड कंट्रोलरमध्ये दोघांचेही कनेक्शन सिमिलर वायर कनेक्शनने, सिमिलर वायर कोड कनेक्शनने आले तर स्पार्किंगचे चान्सेस हे खूप कमी असतात, नाहीतर मग शॉर्ट सर्किटचे चान्सेस हे मॅक्सिमम होतील जर आपण कलर कॉम्बिनेशन हे चेंज केलेच तर. यानंतरचा पॉईंट आहे इन्स्टॉलेशन ऑफ सोलर पी व्ही सिस्टीम. सोलर पी व्ही सिस्टीम ही आपण रूफटॉप सिस्टीमही म्हणतो याला. आपण प्रत्येकाच्या घरावरती आपण ही सिस्टीम बसवू शकतो, तेवढी फिजिबिलिटी असते. फक्त फिजिबिलिटी एकच चेक करायची असते की कॉस्ट. लाईट एनर्जी युटिलायझेशन, इलेक्ट्रिसिटी किती युटिलाइज करतो आपण आणि किती एनर्जी आपण प्रोड्यूस करू शकतो तेवढ्या स्पेसवरनं, हा फक्त इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ज्या ठिकाणी या फिजिबिलिटीज कंप्लीट करतो आपण त्या ठिकाणी हायब्रिड सिस्टीम, दॅट इज विंड मिल आणि सोलार पी व्ही सिस्टीम हे दोनही कंबाईनमध्ये आपण इन्स्टॉल करतो. यामध्ये ॲनिमेशनमध्ये तुम्ही बघू शकता की जेव्हा विंड मिल ही रोटेट होते एअर वेलोसिटीमुळे, हाय स्पीड अचीव झाल्यानंतर आपण इलेक्ट्रिसिटी या वायर थ्रू आपण हायब्रिड कंट्रोलर सिस्टीममध्ये घेतो थ्रू सर्किट ब्रेकर. यानंतर जेव्हा एअरचा स्पीड हा कमी असेल तेव्हा यातनं इलेक्ट्रिसिटी ही आपल्याला किंवा एनर्जी ही आपल्याला कमी भेटेल.
मग अशा टायमाला आपण सोलार ॲरेजचा यूज करून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो, दॅट इज DC. यामध्ये सोलार ॲरेकडनं DC एनर्जी आपण प्रोड्यूस करतो आणि ही DC एनर्जी थ्रू सर्किट ब्रेकर चार्ज कंट्रोलर आपण हायब्रिड कंट्रोलर सिस्टीमला ही प्रोव्हाइड करतो. हायब्रिड कंट्रोलर सिस्टीमला ही एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर दोघांकडनं ही जेव्हा एनर्जी आपण ऑप्टेन करतो, ही दोघांकडनं ही एनर्जी ऑप्टेन केलेली हायब्रिड कंट्रोलर थ्रू आपण बॅटरीमध्ये स्टोअर करतो आणि सर्किट ब्रेकर थ्रू इन्व्हर्टरला ती सप्लाय करतो, ज्यामध्ये DC टू AC कन्व्हर्जन होणार आणि सर्किट ब्रेकर थ्रू आपण लोडला हे ट्रान्सफर केले जाते. यामध्ये प्रत्येक वेळेस 2 डिव्हायसेसमध्ये सर्किट ब्रेकर हे आपण नेहमी यूज करतो फॉर सेफ्टी पर्पज. जेव्हा आपण सोलार ॲरे इन्स्टॉल करतोय त्यालाच आपण रूफटॉप सिस्टीम म्हणतो. ही रूफटॉप सिस्टीम इन्स्टॉल करताना याचे जे अँगल्स आहेत, स्टँड्स आहेत, हे स्टँड्स MS और ॲल्युमिनियम या मटेरियलचे बनवले जातात. MS मटेरियल जेव्हा आपण यूज करतो त्याला कोटिंग केलं जातं, त्याची कॉस्ट इन्क्रीज होते. त्या कॉस्टमध्येच आपल्याला ॲल्युमिनियम चॅनलही हे फिजिबल होतात. त्यामुळे ॲल्युमिनियम चॅनलचा यूज हा मॅक्सिमम होतो आहे सध्या. दुसरा पॉईंट आहे सोलार प्लेट्स. याची इन्स्टॉलेशन करताना आपल्याला पोझिशन नॉर्थ साऊथ या डायरेक्शनची ही मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, याच्या ज्या वायरिंग कनेक्शन आहेत आणि सोलरच्या वायरिंग कनेक्शन या आपण हायब्रिड कंट्रोलर सिस्टीमला जेव्हा कनेक्ट करतो त्यावेळेस कलर कोडिंग मॅच होणं सगळ्यात गरजेचं आहे. कलर कोडिंग जर मॅच नाही झालं तर एनर्जी सप्लाय होताना यामध्ये प्रॉब्लेम येईल आणि यामध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर सगळी सिस्टीम ही कोलॅप्स होईल. त्यासाठी आपण सर्किट ब्रेकरचा यूज करतो. सर्किट ब्रेकर दॅट इज CB, अ स्विच विच शट डाऊन वेन द सर्टन अमाऊंट ऑफ करंट एक्सीड द अमाऊंट पासेस थ्रू इट. जेव्हा त्यापासनं एक्सेस करंट जनरेट होतो आणि तो पास होतो तेव्हा तो करंट पास होऊ नये, पुढची सिस्टीम ही ॲज इट इज वर्क करावी, त्यासाठी आपण सर्किट ब्रेकरचा यूज करतो. त्यानंतर चार्ज कंट्रोलर, ॲन इलेक्ट्रिक डिव्हाइस रेग्युलेट द व्होल्टेज अँड करंट ऑफ सोलर PV ॲरे. त्यानंतर हायब्रिड कंट्रोलर. हायब्रिड कंट्रोलर इज यूज टू कंट्रोल द व्होल्टेज अँड करंट सप्लाय बाय बोथ PV ॲरे अँड विंड मिल्स. त्यानंतर इन्व्हर्टर. इन्व्हर्टरचा यूज हा आपण DC टू AC कन्व्हर्जनसाठी करतो. या सिस्टीमचा सगळ्यात मोठा पॉईंट म्हणजे जेव्हा आपल्याला पॉवर प्रोड्यूस करायची असेल फायनल लोडसाठी, त्यावेळेस किती पॉवर आपल्याला रिक्वायर्ड आहे, या ॲरेमधनं आपल्याला किती पॉवर घ्यायची आहे, तर त्या पॉवरसाठी या ॲरेची साईज किती आपल्याला डिफाईन करायची आहे, हे सगळे कॅल्क्युलेशन्स आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्ये बघायचे आहे, दॅट इज पॉवर कॅल्क्युलेशन अँड साईज ऑफ PV ॲरे. नेक्स्ट पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हा पॉईंट तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. इन्स्टॉलेशन ऑफ विंड सोलार PV हायब्रिड सिस्टीम. आणि यामध्ये ही दुसरा पॉईंट आहे प्रिकॉशन्स अँड सेफ्टी. या प्रिकॉशन आणि सेफ्टीमध्ये इन्स्टॉलेशन करताना सोलरचं आणि विंडमिलचं काही प्रिकॉशन्स आपल्याला या कंपनी स्टँडर्ड्सप्रमाणे दिलेले असतात, ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट, जसं की अगोदरही बघितलं आपण की याचे कलर कोड हे आपल्याला व्यवस्थित मॅच करायचे आहेत. हे सेफ्टी रूल्स आपण फॉलो करून ही सगळी सिस्टीम इन्स्टॉल करतो आणि इफेक्टिवली वर्क करतो. यानंतरचा पॉईंट आहे पॉवर कॅल्क्युलेशन्स. हा पॉईंट 6 मार्क्ससाठी तुम्हाला 6 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे तो 8 मार्क्ससाठी आहे. त्यामध्ये या ॲरेचं साईज सगळ्यात सोपा पॉईंट आहे. बघूयात आपण दुसरा पॉईंट, दॅट इज पॉवर कॅल्क्युलेशन अँड साईज ऑफ PV ॲरे. हॅलो एव्हरीवन,
आज आपण सोलर पी व्ही सिस्टीम इन्स्टॉलेशन, फिटिंग अँड टेक्निकल फिजिबिलिटी, त्याचबरोबर पॉवर आउटपुट हे 4 पॉईंट डिस्कस करणार आहोत. एक्झाममध्ये 4 मार्क्सला आणि 8 मार्क्सला हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यापैकी पहिला पॉईंट जो आहे तो आपण बघूयात. पॉवर आउटपुट ऑफ सोलर फोटोवोल्टिक सिस्टीम. यामध्ये अ सिंगल सेल, that is a PV cell of standard size, has a voltage of about 0.45 and the capacity 0.33 watt. Generally 1.2 ampere current एक सिंगल सेल हा प्रोड्यूस करतो जेव्हा फुल सनशाईन असेल तेव्हा, म्हणजे आफ्टरनून सेशनमध्ये. त्याचबरोबर MV, दॅट इज voltage produced when M cells are connected in series, and NA, that is current produced when N rows of cell are arranged in parallel. हे जेव्हा आपण कनेक्शन करतो त्यावेळेस आपल्याला व्होल्टेज आणि एम्पियर हे प्रोड्यूस होतात. याचबरोबर ही मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, सोलार पॅनल बसवण्यासाठी किती व्होल्टेज प्रोड्यूस होणार आहे, रिक्वायरमेंट किती आहे, आणि एक सेलपासनं किंवा एका ॲरेपासनं आपल्याला किती पॉवर आउटपुट जनरेट होणार आहे, हे कॅल्क्युलेशन आज आपल्याला बघायचं. त्या अगोदर पूर्ण पॅनल और ॲरे हा मॅन्युफॅक्चर्ड कसा होतो, कोणकोणत्या स्टेप्स आहेत हे आपण जनरली बघूयात. पहिला पॉईंट आहे PV सेल. PV सेल हा मोनोक्रिस्टलाइन और पॉलीक्रिस्टलाइन याचा एक बनवलेला असतो स्टँडर्ड साईजमध्ये. आणि जेव्हा नंबर ऑफ सेल्स आपण कनेक्टेड करतो तेव्हा आपल्याला मॉड्यूल तयार झालेला भेटतो. मॉड्यूल हा स्टँडर्ड साईजमध्ये असतो, दॅट इज 36 सेल और 60 सेल और 70 सेल. जनरली मॉड्यूल हा कॉम्बिनेशन करून आपण पॅनल्स मॅन्युफॅक्चर करतो, परंतु बऱ्याच केसेसमध्ये मॉड्यूल आणि पॅनल हे दोन्हीही इंटरचेंजेबली म्हणून यूज होतात. आणि जेव्हा पॅनल मॅन्युफॅक्चर होतात, नंबर ऑफ पॅनल इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला भेटतो तो ॲरे. आणि हे ॲरे आपण रूफटॉप सिस्टीमवरती इन्स्टॉल करतो और फ्लॅट एरियावरती इन्स्टॉल करतो फॉर इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी. यातनं आपल्याला आउटपुट भेटणार कशापासनं, तर या सोलार सेलपासून. मग आता हे जे सोलार सेल्स आहे आपण जे बघितलं की सिरीजमध्ये कनेक्शन आणि पॅरलल कनेक्शन. आता हे एक्झाममध्ये आपल्याला हा क्वेश्चन विचारला जातो की पॉवर आउटपुट ऑफ सोलार फोटोवोल्टिक सिस्टीम, दॅट इज SPV सिस्टीम. यात आपल्याला या डायग्राम ड्रॉ करायचे आहेत, दॅट इज सेल आणि ॲरेची मॅन्युफॅक्चरिंग. आता आपण या फिगरमध्ये हा जो पहिला बॉक्स आहे, ही पहिली डायग्राम आपण सिंगल सेलची कन्सिडर करणार. या ज्या 3 डायग्राम आहे, या 3 डायग्राम 3 सेल इन अ सिरीज याची कन्सिडर करणार. आणि ह्या ज्या 6 डायग्राम आहेत, या 6 डायग्राम आपण 2 रो इन अ पॅरलल विथ 3 सेल इन अ सिरीज याची कन्सिडर करणार. आणि हे प्रत्येक जे बॉक्स इथे आपण रिप्रेझेंट केलेले आहेत, हा प्रत्येक एक सेल आहे. जेव्हा नंबर ऑफ सेल आपण सिरीजमध्ये कनेक्ट करणार और पॅरलल कनेक्शनमध्ये कनेक्शन करणार त्यावेळेस तो बनतो मॉड्यूल. मॉड्यूललाच आपण काय म्हटलं, पॅनल. आणि नंबर ऑफ मॉड्यूल और पॅनल याच्यापासून आपण बनवतो ॲरे, बरोबर. आणि या ॲरेच्या काही कनेक्शन्स आहेत सिरीजमध्ये आणि पॅरललमध्ये. आता हे कनेक्शन कसे करायचे आणि याला नोटेशन काय काय द्यायचे हे आपण बघूयात. तुम्ही ही फिगरही ड्रॉ करून घ्यायची नोटबुकमध्ये. यामध्ये पहिली जी फिगर आहे, पहिली जी केस आहे, सिंगल सेल. सिंगल सेल म्हणजे एकच आउटपुट आणि एक इनपुट. या सेलला आपण व्हीने रिप्रेझेंट करतो आणि याचा जो एंड पॉईंट आहे हा आपण रिप्रेझेंट करतो आयने. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे 3 सेल कनेक्शन. आता या 3 सेलमध्ये जेव्हा आपण कनेक्ट करतो सिरीजमध्ये,
तेव्हा त्याला म्हणतात 3 सेल इन अ सिरीज कनेक्शन. प्रत्येक सेलला आपण व्ही रिप्रेझेंट करतो. मग 3 सेल आहे त्यामुळे हा झाला 3V. आउटपुट एकाच पॉईंटमधनं आहे, इथे आपण आउटपुटला दिलं आय, म्हणजे याला काय म्हणणार 3V, आय. मग आता याचे जे कनेक्शन आहेत हे कनेक्शन बघा. पहिल्या सेलचा हा स्टार्टिंग पॉईंट, हा एंड पॉईंट, दॅट इज आउटलेट पॉईंट असंही म्हणू आपण. मग हा जो आउट पॉईंट आहे हा आपण दुसऱ्या सेलच्या इनलेटला कनेक्ट केला. त्यानंतर दुसऱ्या सेलचा आउट हा पहिल्या सेलच्या इनला कनेक्ट केला आणि हे झालं सिरीज कनेक्शन. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे 2 रो इन अ पॅरलल विथ 3 सेल इन अ सिरीज. बघा, हा 1, 2 आणि 3 हे 3 सेल सिरीजमध्ये कनेक्ट करायचे. जसं की आपण या फिगरमध्ये बघितलं 2 नंबरच्या कंडिशनमध्ये सिरीजमध्ये कनेक्ट करताना पहिल्या सेलचा आणि दुसऱ्या सेलचे हे कनेक्शन केले आपण. सिमिलरली सेकंड आणि थर्डचे कनेक्शन केले. त्याचबरोबर खाली हे जे 3 सेल दिलेले आहेत याचेही आपण कनेक्शन करू सिरीजमध्ये. हे सिरीजमध्ये कनेक्शन झाले. त्याचबरोबर आता पॅरलल कनेक्शन. पॅरलल कनेक्शनमध्ये त्यांनी काय सांगितले 2 रो इन अ पॅरलल. मग आता 3 सेलचा हा एक सिरीज कनेक्शन झाला, हा एक सिरीज कनेक्शन झाला. हे 2 सिरीज कनेक्शन जेव्हा आपण पॅरलली जॉईन करू तेव्हा हे 2 रो पॅरलल कनेक्शन होतील. हे कनेक्शन बघा, पहिला सेल पहिल्या रो मधला आणि पहिला सेल दुसऱ्या रो मधला हे आपण कनेक्ट केले. इथे ॲरो रिप्रेझेंट केला आणि सिमिलरली हे 2 पॉईंट कनेक्ट केले आणि हा पॉईंट इथे आता रिप्रेझेंट काय करणार 3 सेल जेव्हा कनेक्ट करतो आपण तेव्हा त्याला आय म्हणतो. खालचा ही सेल त्याला ही आय म्हणणार, म्हणजे किती, दॅट इज 2I. आणि ही जी पूर्ण सिस्टीम आहे किती सेलची सिस्टीम आहे 3V, 3V सिस्टीम. सो वी कॉल्ड इट एज 3V 2I मॉड्यूल. इथपर्यंत समजलं. यानंतर जेव्हा आपण नंबर ऑफ सेल कनेक्ट करतो सिरीजमध्ये आणि पॅरललमध्ये तेव्हा तो बनतो मॉड्यूल विच वी कॅन कन्सिडर ॲज अ पॅनल. आता यापासून आपल्याला बनवायचं आहे ॲरे. मग PV ॲरे हे 2 टाईपचे आहेत. पहिला टाईप आहे PV मॉड्यूल इन अ सिरीज अँड पॅरलल. दुसरा आहे PV ॲरे इन पॅरलल कनेक्शन. आता हे 2 कनेक्शन आता आपल्याला बघायचे. याचे कनेक्शन सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. या फिगरमध्ये हे जे राऊंड पोर्शन आपण रिप्रेझेंट केलेले आहेत हे आहेत PV मॉड्यूल्स. आणि या PV मॉड्यूल्सला आपण कनेक्ट करणार आहोत सिरीज आणि पॅरलल कनेक्शनने. यामध्ये हे 3 कनेक्शन आपण केले, त्यानंतर हेही 3 कनेक्शन केले. त्याचबरोबर एंड पॉईंटला या दोघांना आपण ते कनेक्ट केले. याचे जे 2 आउटपुट पॉईंट आहेत या आउटपुट पॉईंटमध्ये इथनं आपल्याला निगेटिव्ह पॉईंट भेटेल आणि या पॉईंटमधनं आपल्याला पॉझिटिव्ह पॉईंट भेटेल. आणि या पूर्ण सिस्टीमला आपण म्हणतो PV ॲरे, दॅट इज PV मॉड्यूल इन सिरीज अँड पॅरलल कनेक्शनमध्ये. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे यामध्ये कनेक्शन बघूयात. पहिल्या लाईनमध्ये हे मॉड्यूल आपण कनेक्ट केले, दुसऱ्या ॲरेचे पहिला सेक्शन कनेक्ट केला आणि थर्ड ॲरेचा पहिला सेक्शन कनेक्ट केला. त्यानंतर यांना एक्सटेंड केलं आणि पॉझिटिव्ह टर्मिनल आपण फायनली बाहेर काढलं. इथपर्यंत समजलं. त्यानंतर बाकीचे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स आता 2 नंबरचा रो हा आपण कनेक्ट करणार आणि हे 2 नंबरचे रोज आपण इथे जॉईन करणार. त्याचबरोबर या दोन्ही सिस्टीम सिरीजमध्ये पॅरलल कनेक्शनमध्ये आपण जॉईन करतो. आणि हा जो पहिला पॉईंट आहे या पहिल्या पॉईंटला म्हणणार आपण पॉझिटिव्ह आणि दुसरा पॉईंट होईल निगेटिव्ह. ही बनेल PV ॲरे इन पॅरलल. एकानंतर एक जेव्हा सिस्टीम आपण
कनेक्ट करतो तेव्हा त्या सिस्टीमला म्हणतात पॅरलल सिस्टीम. हा पॉईंट तुम्हाला सोलार एनर्जी या चॅप्टरमध्येही दिलेला आहे. त्याची जर लाईन डायग्राम बघायची झालीच तर या फिगरमध्ये तुम्हाला लाईन डायग्राम दिलेली आहे. हे जे राऊंड पार्ट्स आहेत हे रिप्रेझेंट करतो आपण सोलर सेल. नंबर ऑफ सोलर सेल्स आर कनेक्टेड टुगेदर बाय विच वी फॉर्म मॉड्यूल. हा जो पहिला बॉक्स दिसतोय, रेक्टँगल दिसतोय, हा झाला पी व्ही मॉड्यूल. आणि नंबर ऑफ पी व्ही मॉड्यूल जेव्हा आपण कनेक्ट करतोय सिरीजमध्ये तेव्हा तो बनतो एक पूर्ण पॅनल. आता या 3 बॉक्सचा एक पॅनल बनला, या 3 बॉक्सचा एक पॅनल आणि या 3 बॉक्सचा एक पॅनल. आणि जेव्हा हे 3 पॅनल दॅट इज नंबर ऑफ पॅनल आपण कनेक्ट करतो तेव्हा एक पूर्ण ॲरे आपल्याला इथे भेटतो. याची ही डायग्राम तुम्हाला सोलर एनर्जीच्या चॅप्टरमध्येही भेटेल. नेक्स्ट पॉईंट आहे पॉवर प्रोड्यूस बाय ॲरे अँड मॉड्यूल. हा पॉईंट तुम्हाला एक्झाममध्ये 6 मार्क्ससाठी विचारला जातो. यामध्ये बुक्समध्ये जर बघितलं तर तुम्हाला फॉर्म्युले आहेत आणि फॉर्म्युले बघून बरेचसे विद्यार्थी हा पॉईंट स्किप करतात. पण हा पॉईंट सगळ्यात इंटरेस्टिंग आहे आणि खूप सोपाही आहे. फक्त तुम्हाला या सर्व फॉर्म्युल्याला एक स्टोरीचं कनेक्शन द्यावं लागेल. स्टोरीज कोणती? जर तुम्ही तुमच्या घरी जर हा पी व्ही सिस्टीम इन्स्टॉल केली तर काय होईल, आपण याचं कनेक्शन बघू. आणि याचाच पुढचा जो पॉईंट आहे 8 मार्क्ससाठी हा यावरतीच रिलेटेड आहे. मग हे दोन्हीही पॉईंट तुम्हाला इझी जातील. तर हा पॉईंट सर्वात पहिले तो आपण बघूया. यामध्ये मागच्या पॉईंटला बघितलं आपण की सिंगल सेल जेव्हा आपण कनेक्ट करतो तेव्हा ती बनते सिंगल सेल और सिंगल सिरीज सेल सिस्टीम. आणि याची स्टँडर्ड साईज असते. आणि नंबर ऑफ सेल जेव्हा आपण कनेक्ट करतो तेव्हा तो बनतो मॉड्यूल. आणि नंबर ऑफ मॉड्यूल आपण जेव्हा कनेक्ट करतो तेव्हा तो बनतो पी व्ही ॲरे. आणि हे पी व्ही ॲरे म्हणजे नंबर ऑफ पॅनल आपण आपल्या घरावरती इन्स्टॉल करतो, दॅट इज रूफटॉप सिस्टीम. बरोबर आहे. मग आता या ॲरेपासून आपल्या घरासाठी किती पॉवर पाहिजे, तर पी ऑफ ए दॅट इज पॉवर प्रोड्यूस बाय ॲरे एवढी पॉवर आपल्याला पाहिजे. मग ही किती पॉवर जर पकडली आपण तर 5 वॅट आपल्याला एवढी पॉवर पाहिजे फॉर एक्झाम्पल. मग आता या ॲरेमध्ये आपण किती मॉड्यूल घेणार, तर 5 मॉड्यूल घेणार. एक मॉड्यूल 1 वॅट एवढी पॉवर प्रोड्यूस करतोय. 5 मॉड्यूल जर घेतले तर 5 वॅट एवढी पॉवर आपल्याला भेटणार. बरोबर, इथपर्यंत आलं लक्षात. त्याचबरोबर या मॉड्यूलमध्ये आपण सेल किती घेणार, तर नंबर ऑफ सेल घेणार. आणि हे जे नंबर ऑफ सेल्स आहे या सेलची पॉवर किती प्रोड्यूस होणार यावरती डिपेंड आहे की आपल्याला किती पॉवर फायनली भेटते. याचं कोरिलेशन बघूयात आपण. सगळ्यात पहिल्या पॉईंटपासून आपण स्टार्टिंग करूया. जेव्हा सेल हे मॉड्यूलमध्ये कनेक्ट करतो आपण तेव्हा पॉवर एका सेलपासून किती जनरेट होणार आहे, तर पी ऑफ सी एवढी पॉवर जनरेट होणार आहे. आणि ही पी ऑफ सी पॉवर कधी जनरेट होणार आहे, पॅरलल आणि सिरीज कनेक्शन सेलचं असल्यानंतर. बरोबर आहे. म्हणजे पॉवर प्रोड्यूस बाय सेल एका सेलपासून पॉवर किती जनरेट होणार, तर सिरीज आणि पॅरलल कनेक्शनवरती एका सेलच्या डिपेंड असेल. म्हणजे पी ऑफ सी इज इक्वल टू एम इंटू एन झाला. बरोबर, इथपर्यंत आलं लक्षात. त्यानंतर दुसरा पॉईंट बघू. सपोज एका मॉड्यूलमध्ये आपण यूज केले 30 सेल्स. तर एक मॉड्यूल दॅट इज पी एम हा किती प्रोड्यूस करणार आहेत बघा. पी एम इज इक्वल टू किती सेल यूज केले, 30 सेल यूज केले. एक सेल किती पॉवर प्रोड्यूस करतोय, तर पी ऑफ सी एवढी पॉवर प्रोड्यूस करतोय. बरोबर. आणि हा जो 30 क्वांटिटी आहे या 30 क्वांटिटीला आपण सपोज एक्स असं म्हटलं, दॅट इज नंबर ऑफ सेल्स. मग आता एक मॉड्यूल हा किती पॉवर प्रोड्यूस करू शकतो, तर पी सी इंटू एक्स. इथपर्यंत आलं लक्षात. तर पी सी काय, तर एम इंटू एन. म्हणजे फायनली पी एम काय झालं, पी एम इज इक्वल टू पी सी इंटू एक्स. इथपर्यंत आलं लक्षात. त्यानंतर जेव्हा आपण मॉड्यूल मधनं पॉवर जनरेट केली पी एम,
आणि ही एका मॉड्यूलची पॉवर झाली. असे आपण किती मॉड्यूल देतोय तर 5 मॉड्यूल, बरोबर. मग पी ऑफ ॲरे यातनं किती एनर्जी भेटणार आहे आपल्याला, तर एका मॉड्यूलमधनं भेटते पी ऑफ एम इंटू 5 क्वांटिटी आपण यूज करतोय आणि या 5 क्वांटिटीला आपण म्हटलं वाय, दॅट इज नंबर ऑफ मॉड्यूल, बरोबर. तर पी ए इज इक्वल टू झाला पी एम इंटू 5. सिंपल आहे. म्हणजे सेल किती पॉवर प्रोड्यूस करताय, किती सेल आपण मॉड्यूलमध्ये यूज केले आणि किती मॉड्यूल ॲरे मध्ये यूज केले, तर तो झाला पी ऑफ ए. आणि एवढी पॉवर आपल्याला फायनली भेटणार आहे एका ॲरेमधनं. मग आता याच कनेक्शनवरती पुढचा जो पॉईंट आहे हा डिपेंड करतो की याचा जो फॉर्म्युला आहे, फायनल फॉर्म्युला, तो एकदा आपण बघूया की पूर्ण ॲरेचा फॉर्म्युला काय होतो. पी एम इज इक्वल टू, हा पॉईंट जर तुम्ही लिहिला नोटबुकमध्ये, फॉर्म्युला जर लिहून घेतला तर तो सोपा पडेल तुम्हाला. फायनल फॉर्म्युला काय तयार झाला, तर पी ऑफ ए हा किती असेल, पी ऑफ एम इंटू वाय, बरोबर. आणि हा पी ऑफ एम हा किती होता, तर पी ऑफ सी इंटू एक्स, मग हा वाय ॲज इट इज इंटू वाय. पी ऑफ सी हा किती आहे, पी ऑफ सी इज इक्वल टू एम इंटू एन, एक्स आणि वाय ही टर्म ॲज इट इज एक्स इंटू वाय. सो तुमचा फायनल फॉर्म्युला झाला पी ऑफ ए इज इक्वल टू एम इंटू एन इंटू एक्स इंटू वाय, वेअर P of A is equal to power produced by an array, PM is equal to power produced by module, PC is equal to power produced by single cell, M is equal to parallel connection, series connection, number of cells and number of modules used in array. इथपर्यंत आलं लक्षात. यानंतरचा पॉइंट जो आहे, आता ही सिस्टीम आपण बघितली की एका ॲरेपासून आपल्याला पॉवर किती जनरेट होते. पण आता त्याची साईज, दॅट इज साईज ऑफ पी व्ही सिस्टीम आणि बॅटरी सिस्टीम ही किती ठेवायची, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट. यामध्ये बघूया पी पॉईंट काय रिप्रेझेंट केले आपण, ॲव्हरेज पॉवर टू बी सप्लाइड बाय एस पी व्ही, दॅट इज सोलर पी व्ही फोटोव्होल्टिक सिस्टीम टू द कस्टमर. हे कस्टमर आहेत आणि या कस्टमरला आपल्याला पी, दॅट इज ॲव्हरेज पॉवर एवढी आपल्याला सप्लाय करायची आहे. म्हणजे तुमच्या घरासाठी आपल्याला पी पॉवर, दॅट इज पी ॲव्हरेज पॉवर आपल्याला सप्लाय करायची आहे. त्यामध्ये दुसरा पॉईंट काय आहे, टी ॲव्हरेज सनशाईन अवर पर डे. एका इयरमध्ये, एक इयरमध्ये 250 ते 270 डेज असतात की यामध्ये आपण सोलर सिस्टीम मधनं पॉवर जनरेट करतो. त्यात एका डे मध्ये किती अवर्स आहेत की ज्यामधनं आपण इफेक्टिव्हली पॉवर जनरेट करू शकतो. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे व्हीडीसी, दॅट इज डीसी व्होल्टेज प्रोड्यूस बाय सिस्टीम, आणि इटा दॅट इज इफिशियन्सी ऑफ सिस्टीम. यामध्ये आता पहिला पॉईंट बघूया. पहिलं फॉर्म्युला आहे डेली पॉवर डिमांड फॉर पी व्ही ॲरे. मग आता तुमच्या एका घरासाठी आपण पी व्ही ॲरे बसवला तर त्याने डेली किती पॉवर जनरेट केली पाहिजे, याचं सिंपल एक एक्झाम्पल घेऊ आपण. जर तुमच्या घरासाठी लागते 5 वॅट पॉवर आणि तुम्ही तुमच्या रूफटॉप सिस्टीमवरती ही सिस्टीम बसवली 5 वॅटची, म्हणजे काय की त्याने डेली 5 वॅट पॉवर प्रोड्यूस केली पाहिजे, कोणी तर पी व्ही ॲरे. पण जेव्हा तो 5 वॅटची सिस्टीम 5 वॅट एवढीच पॉवर प्रोड्यूस करेल तेव्हा ती सिस्टीम बनेल 100% इफिशियंट. आणि जर एखादी सिस्टीम 100% इफिशियंट असेल तेव्हा त्या सिस्टीमला आपण म्हणतो आयडियल सिस्टीम. आणि आयडियल सिस्टीम ही पॉसिबल नाही. मग कन्सिडर करू आपण की तुम्ही तुमच्या रूफटॉप सिस्टीमवरती जी पी व्ही सिस्टीम बसवलेली आहे, पी व्ही मॉड्यूल बसवलेलं आहे, त्याची इफिशियन्सी आहे 90%, म्हणजे 0.90. तर आपल्याला पॉवर किती रिक्वायर्ड आहे, तर पी आर रिक्वायर्ड फ्रॉम ॲरे इज पॉवर रिक्वायर्ड बाय कस्टमर डिवायडेड बाय इटा, दॅट इज पी अपॉन इटा. मग पी किती आहे 5, इटा आहे 0.90 आणि पी आर
हा किती येईल मग कॅल्क्युलेट करा तुम्ही 5.55 म्हणजे मॅक्सिमम 0.55 एवढी पॉवर आपल्याला मॅक्सिमम त्या पी व्ही ॲरेने जनरेट करून दिली पाहिजे, तेव्हा 5 वॅट ही रिक्वायरमेंट फुलफिल होणार. इथपर्यंत आलं लक्षात. तर पहिला फॉर्म्युला आहे पी आर इज इक्वल टू पी अपॉन इटा. पहिला पॉईंट झाला पी आर इज इक्वल टू पी अपॉन इटा. दुसरा पॉईंट बघूया पीक पॉवर नीडेड दॅट इज पी सफिक्स पी. मग आता तुम्ही जे सिस्टीम बसवलेली आहे त्या सिस्टीमने किती दिली पी ऑफ आर एवढी पॉवर आपण जनरेट केली. पण आता ही पॉवर ॲव्हरेज सनशाईन अवर्स किती असणार आहे तर टी अवर्स असणार आहे. मग आपल्याला पीक पॉवर किती भेटणार आहे तर पी आर अपॉन टी. हा झाला तुमचा सेकंड पॉईंट दॅट इज पी ऑफ पी इज इक्वल टू पी आर डिवायडेड बाय टाइम. सिंपल. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे टोटल करंट रिक्वायर्ड. टोटल करंट रिक्वायर्ड मध्ये आय डी सी म्हणजे डी सी आपल्याला किती करंट रिक्वायर्ड आहे हा पॉईंट आपण घेऊया. डी सी इज इक्वल टू पीक पॉवर डिवायडेड बाय व्ही ऑफ डी सी. सिस्टीमकडनं पीक पॉवर किती जनरेट होणार आहे आणि आपल्या सिस्टीमला व्ही डी सी दॅट इज डी सी व्होल्टेज किती रिक्वायर्ड आहे. हा पॉईंट झाला तुमचा आय डी सी दॅट इज टोटल करंट रिक्वायर्ड. यामध्ये पी ऑफ पी दॅट इज पीक पॉवर हा आपण मागच्या फॉर्म्युल्यात काढला तो किती होता तर पी आर अपॉन टी. या ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करू दॅट इज पी आर डिवायडेड बाय टी इंटू व्ही डी सी. आता पी आर ही क्वांटिटी आपण पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये काढलेली आहे. पी आर किती होता तर पी अपॉन इटा. मग हा जो फॉर्म्युला आहे हा होईल फायनली पी अपॉन इटा इंटू टी इंटू व्ही ऑफ डी सी. हा तुमचा फायनल फॉर्म्युला होईल. कशासाठी आय डी सी साठी टोटल करंट रिक्वायर्ड. सोलर एरे इन्स्टॉलेशन करताना त्याचे टेक्निकल अँड कमर्शियल फिजिबिलिटीज आहेत ही आपल्याला बघायचे असतात. कारण की याची कॉस्ट सोलर पॅनलची कॉस्ट ही मॅक्सिमम असल्यामुळे एनर्जी आउटपुट दॅट इज पी ऑफ ए हा आपण अचीव करतो जेवढा आपल्याला रिक्वायर आहे. आणि हा जर मिनिमम जर झाला तर आपली ॲरेची इफिशियन्सी ही डिक्रीज होते. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की सोलार ॲरे सिस्टीम ही आपण जिथे इन्स्टॉल करतो ही सिस्टीम जनरली 250 to 270 डेज इन अ इयर एवढी एनर्जी एवढ्या दिवस लाईट एनर्जी ही ॲब्झॉर्ब करणार आहे. त्यानंतर त्या एरियामध्ये रेडिएशन किती आहे याचाही डेटा आपल्याला भेटणं ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि या रेडिएशनच्या डेटावरनं आपण पॉवर कॅल्क्युलेशन करू शकतो की मॅक्सिमम किती एनर्जी आपण पॉवर प्रोड्यूस करू शकतो. त्यानंतर एरिया रिक्वायरमेंट फॉर लार्ज पी व्ही प्लांट. लार्ज पी व्ही प्लांट जेव्हा आपण इन्स्टॉल करतो त्यावेळेस पेबॅक पिरियड हा फाइंड आउट करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पेबॅक पिरियड हा फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला या दोन डेटाचा सगळ्यात जास्त यूज होतो. त्याचबरोबर लार्ज प्लांट आपण जिथे इन्स्टॉल करतो त्या ठिकाणी स्लोप नॉट मोर दॅन 3%. जो प्लेन आहे लँड आहे त्याचा स्लोप हा 3 डिग्रीपेक्षा जास्त नको आहे. फॉर सी पी एस सिस्टीम द एअर वेलोसिटी इज नॉट मोर दॅन 14 मीटर पर सेकंड. सी पी एस सिस्टीम जिथे आपण सोलर थर्मल सिस्टीम इन्स्टॉल करतो लार्ज पॉवर प्लांटमध्ये त्या ठिकाणी जर विंड एनर्जी मॅक्सिमम असेल तर हीट सोलारकडनं जी प्रोड्यूस करतो आपण याची क्वांटिटी कमी होणार आणि त्यामुळे आपली इफिशियन्सी ही कमी होते. त्यामुळे फॉर अ सी पी एस सिस्टीम एअर वेलोसिटी नॉट मोर दॅन 40 मीटर पर सेकंड.
And for flat PV solar air, the air solar system, the air not more than 35%, that is 35 meter per second. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण विंड एनर्जीचे पॉवर कॅल्क्युलेशन हे बघणार आहोत. विंड एनर्जीचे कॅल्क्युलेशन हे 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. या लेक्चरमध्ये आज आपण इन्स्टॉलेशन प्रोसिजर ऑफ हायब्रिड सिस्टीम, पॉवर कॅल्क्युलेशन आणि टेक्निकल फिजिबिलिटीज ऑफ सोलर हे पॉईंट डिस्कस केलेत. नेक्स्ट पॉईंट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. थँक्यू.